एकीकडे शाळेत जाणाऱ्या मुलांना मोफत नाश्ता, दुसरीकडे 717 दारूची दुकानं बंद, शेतकऱ्यांचा जवळपास 6000 कोटींचं पीक कर्ज माफ आणि उद्योगांसाठी तब्बल 1 लाख कोटी रुपयांचे गुंतवणुकीचे करार. हे एखाद्या सिनेमाचं क्लायमॅक्स मधलं दृश्य नाहीये, तर तमिळनाडूचे मुख्यमंत्री आणि अभिनेता थलपती विजय यांच्या सरकारच्या पहिल्या 100 दिवसांचं हे रिपोर्ट कार्ड. 17 ऑगस्ट 2024 म्हणजेच आज विजय सरकारने सत्तेतील 100 दिवस पूर्ण केलेत. आता प्रश्न असा आहे की या 100 दिवसात विजय यांनी खरंच काही वेगळं केलंय का, की जुन्याच योजनांना नवीन नाव देऊन सरकार आपलं काम दाखवत आहे? आणि सगळ्यात महत्त्वाचं, पुढच्या 10 वर्षांसाठी विजय यांचा तमिळनाडूचा रोडमॅप नेमका काय आहे? चला सगळं सांगते, पण सुरू करण्याआधी आमच्या चॅनलला नवीन आला असाल तर सबस्क्राईब करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. विजय मुख्यमंत्री झाल्यानंतर अवघ्या 2 दिवसातच त्यांनी एक मोठा निर्णय घेतला. तमिळनाडूमधली 717 सरकारी दारूची दुकानं बंद करण्याचे आदेश त्यांनी दिले. ही दुकानं शाळा, धार्मिक स्थळं आणि प्रमुख बस स्थानकांच्या 500 मीटर परिसरात होती. तमिळनाडूमध्ये TASMAC ही सरकारी मद्य विक्रीची व्यवस्था आहे आणि इथे एक महत्त्वाचा मुद्दा आहे की सरकारला दारू विक्रीतून महसूल मिळतो. म्हणजेच एकीकडे सरकारला महसूल हवा आणि दुसरीकडे सामाजिक प्रश्नही सोडवायचे. विजय सरकारने इथे महसुलापेक्षा विद्यार्थी, महिला आणि सार्वजनिक सुरक्षेला प्राधान्य दिल्याचा संदेश दिला गेला. आणि फक्त दुकान बंद करण्यापुरतं हे थांबलं नाही. सरकारने 65 अँटी नार्कोटिक टास्क फोर्स युनिट तयार करण्याची घोषणा केली. महिलांच्या सुरक्षेसाठी सिंगापेन स्पेशल टास्क फोर्स ही तयार करण्यात आली. म्हणजेच पहिल्या काही दिवसाचं सरकारने 2 स्पष्ट मुद्दे समोर ठेवले: दारू आणि ड्रग्जवरची कारवाई आणि महिलांच्या सुरक्षेवर भर. आणि आता ज्या योजनेची सगळ्यात चर्चा होते ती म्हणजे ब्रेकफास्ट स्कीम. विजय सरकारने आधीचे मुख्यमंत्री नाश्ता योजनेचा विस्तार करून ती 6वी ते 8वीच्या विद्यार्थ्यांपर्यंत नेण्याची घोषणा केली. त्यामुळे जवळपास 15 लाख अतिरिक्त विद्यार्थ्यांना याचा फायदा होण्याचा अंदाज आहे. नंतर या योजनेचं नावही बदलण्यात आलं आणि आता पेरून थलेवार कामराजर ब्रेकफास्ट स्कीम असं त्याचं नाव करण्यात आलंय. आणि यासाठी सरकारने मोठ्या प्रमाणावर आर्थिक तरतूद सुद्धा केली. सरकारच्या 100 दिवसांच्या रिपोर्ट कार्डमध्ये या विस्तारासाठी 710 कोटी रुपयांचा बजेटचा उल्लेख करण्यात आला. पण इथे एक महत्त्वाचा ट्विस्ट आहे बरं का. ही पूर्णपणे विजय सरकारने शून्यातून सुरू केलेली योजना नाहीये. मूळ मुख्यमंत्री ब्रेकफास्ट योजना ही 2022 मध्ये तत्कालीन DMK सरकारने सुरू केली होती. विजय सरकारने तिचा विस्तार केला आणि कामराज या नव्या नावाने तिचं ब्रँडिंग केलं. म्हणूनच विरोधकांचा सवाल आहे की योजना नवी आहे की फक्त तिचं नाव आणि विस्तार नवा आहे. आता ग्रामीण भागांकडे वळूया. विजय सरकारने 14 लाख शेतकऱ्यांसाठी सुमारे 6000 कोटी रुपयांचा पीक कर्ज माफीचा निर्णय घेतला. यामध्ये पात्र शेतकऱ्यांचं 75,000 रुपयापर्यंतचं पीक कर्ज माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला. म्हणजेच सरकारच्या पहिल्या 100 दिवसांमध्येच एका वेळेला 3 मोठे मतदार वर्ग सरकारने घेरलेत: विद्यार्थी, शेतकरी आणि महिला. पण विजय सरकारचा अजेंडा फक्त कल्याणकारी योजनांपुरतं मर्यादित नाहीये, कारण पुढचा आणि कदाचित सगळ्यात मोठा भाग असणारे इंडस्ट्री आणि रोजगार. ऑगस्टमध्ये झालेल्या वेट्री तमिळगम इन्व्हेस्टर्स कॉन्क्लेव्हमध्ये 97 MOUs करण्यात आले आणि एकूण गुंतवणूक वचनबद्धता 1 लाख कोटींपर्यंत गेल्याचं सरकारकडनं सांगण्यात आलं. यातून 1 लाखाहून अधिक रोजगार निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली. आता रोजगार हे महत्त्वाचे काय आहेत? कारण विजय यांच्या समोरचं सगळ्यात मोठं आव्हान आहे तमिळनाडूमधील तरुणांना नोकरीसाठी रोज बाहेर जावं लागू नये. यासाठी सरकारने इलेक्ट्रॉनिक्स, ऑटोमोबाईल, स्पेस, हेल्थकेअर, रिन्युएबल एनर्जी अशा क्षेत्रांमध्ये गुंतवणूक आकर्षित करण्यावरती जास्त भर दिला. आणि आता बरं का, येतो या संपूर्ण 100 दिवसांच्या कहाणीतला सगळ्यात मोठा आकडा: $1.5 ट्रिलियन. विजय सरकारचं लक्ष आहे की 2036 पर्यंत तमिळनाडूची अर्थव्यवस्था ही $1.5 ट्रिलियन पर्यंत नेण्याचं. म्हणजे आजपासून पुढची 10 वर्ष सरकार फक्त कल्याणकारी योजनांवर नाही तर मोठ्या आर्थिक विस्ताराकडेही लक्ष केंद्रित करणार आहे. त्यासाठी सरकारने विभागनीय रोडमॅप तयार करायची सुरुवात सुद्धा केली आहे. प्रत्येक विभागाला आपल्या योजनांसाठी 1 वर्ष, 3 वर्ष आणि 5 वर्ष अशा टाइमलाईन तयार करायला सांगितल्या आहेत. म्हणजेच फक्त घोषणा नाही तर कधी काय करायचं, किती खर्च करायचा आणि त्याचा परिणाम काय असणार याचा टप्प्याटप्प्याने आराखडा तयार करायचा सांगितलाय. पण विजय सरकारची खरी परीक्षा ही आता सुरू होते. कारण 100 दिवसांचं रिपोर्ट कार्ड पाहताना एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल: घोषणा आणि प्रत्यक्ष अंमलबजावणी यात फरक असतो. 717 दारूची दुकानं बंद करायचा निर्णय झाला, ब्रेकफास्ट स्कीम विस्तारही जाहीर झाला, कर्जमाफी जाहीर झाली,
1,00,000 कोटींच्या गुंतवणुकीचे करार झाले. पण पुढचा प्रश्न आहे, या सगळ्याचाच सामान्य तमिळनाडूकरांच्या आयुष्यावरती प्रत्यक्ष परिणाम कधी दिसणार? आणि याच मुद्द्यावरनं विरोधकांनीही विजय सरकारवरती टीका सुरू केली. विरोधी पक्षनेते उदयनिधी स्टॅलिन यांनी विजय सरकारवरती जुन्या DMK योजनांना नवं नाव देण्याचा आरोप केला. माजी मुख्यमंत्री MK स्टॅलिन यांनीही सरकारच्या पहिल्या बजेटवरती टीका करत जुन्याच योजनांना नव्या स्वरूपात सादर केल्याचा आरोप केला. म्हणजेच विजय सरकार म्हणताय आम्ही अंमलबजावणी आणि विस्तार करतोय, तर विरोधक म्हणताय की तुम्ही फक्त नाव बदलताय. आता पहिले 100 दिवस हे कोणत्याही नव्या सरकारसाठी हनीमून पिरियड असू शकतो, पण विजय यांच्यासाठी परिस्थिती थोडीशी वेगळी आहे. कारण ते फक्त नवे मुख्यमंत्री नाहीयेत, ते द्रविडियन राजकारणाच्या अनेक दशकांच्या वर्चस्वाला आव्हान देऊन सत्तेत आलेले अभिनेता, ते राजकारणी आहेत. त्यामुळे जनतेच्या त्यांच्याकडनं अपेक्षाही प्रचंड आहेत आणि आता त्यांच्या समोर 3 मोठी आव्हानं आहेत. पहिलं, कल्याणकारी योजनांचा खर्च टिकवणं. दुसरं, गुंतवणुकींचे MOU प्रत्यक्ष कारखाने आणि नोकऱ्यांमध्ये रूपांतरित करणं. आणि तिसरं, 2036 पर्यंत $1.5 ट्रिलियन ची अर्थव्यवस्था उभी करणं. पहिल्या 100 दिवसात विजय यांनी दिशा दाखवली, पण ही दिशा खरंच तमिळनाडूला नव्या आर्थिक आणि सामाजिक मॉडेलकडे घेऊन जाते का, की हा फक्त एक नव्या राजकीय ब्रँड आहे? ह्याचं उत्तर पुढच्या काही वर्षात आपल्याला मिळेलच. पण एक गोष्ट मात्र नक्की, थलपती विजय यांच्या सिनेमाचा हिरो ते मुख्यमंत्री हा प्रवास आता 100 दिवसांचा झालाय. आता खरी परीक्षा आहे या 100 दिवसांच्या घोषणांचं पुढच्या 1000 दिवसात किती डिलिव्हरीमध्ये रूपांतर होतं. त्यावरच ठरेल विजय फक्त लोकप्रिय मुख्यमंत्री ठरतात की तमिळनाडूच्या राजकारणात नव्या विकासाचं मॉडेल उभं करतात. तुम्हाला याबाबत काय वाटतं? आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच अपडेटसाठी पाहत रहा प्राईम टाइम महाराष्ट्र.